हात माझ्या पाठीशी उभा आहे किंवा तो देव माझ्या पाठीशी उभा आहे. जगातली कुठलीच वाईट ताकद माझ्या विरोधात जाऊ शकत नाही. ही ताकद संत बाळूमामाच्या भक्तीमध्ये देणार. आपण तेवढी केली पाहिजे. नावं ठेवली पाहिजे. लोकांनी बाळूमामाला नावं ठेवले. एकटा बसतोय बडबड करतोय. आपण एक होतं मावशी, बाळूमामा एकटा बसून बडबड करायचं, पण मामा देवासोबत बोलायचं. आताच्या काळामध्ये आम्ही सुद्धा एकटच बसून बडबड करतोय. फरक एवढाच आहे. बाळूमामा एकटं बडबड करायचं, मामा देवाला बोलायचं. आम्ही एकटं बडबड करतोय, फरक एवढाच असतो, आमच्या कानामध्ये तसलं बारक काहीतरी घातलेलं असतं. एवढंच असतं बघा, एवढंच असतं. मावशी बघा, तुमचा नातू घरात तसलं घालून बसतो कानात. काय म्हणते देव त्याला? काय रे बाळा, काय 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 म्हणते ती कानात घालते ते तसलं? हेडफोन. हा हा, अजून बी काहीतरी नाव आहे किंवा मामा त्याला? मोठ्यानं मोठ्यानं. हा भाऊ आपलाच आहे. इयरबड्स. हा, अजून बी काहीतरी नाव आहे. हेडफोन. हा, ब्लूटूथ. असं सांगू लागा मी लय आडाणी बुवाई, मला ह्यातलं काय कळत नाही. मरूस तर मला कळून बी घ्यायचं नाही. हा, काय करायचं असू द्या. तुम्ही हेडफोन म्हणा, ब्लूटूथ म्हणा, इयरबड म्हणा. पाया पडून सांगतो मामा, कीर्तन म्हणजे फक्त देव सांगायचं नाही. सध्याच्या काळात माणसाला माणसात आणण्याचं साधन कीर्तन नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून आशा आयुष्याचा. झालं गेलं जाऊ द्या, इथून पुढे चांगलं जगा एवढं सांगण्यासाठी कीर्तन असतं. मावशी, मोबाईल ही गोष्ट अशी, जेवढा चांगला वापर झाला तेवढा उंचीला नेतो, आणि जेवढा वाईट वापर झाला तितका मातीत घालतो. फक्त वापरणं आपल्या हातामध्ये. आणि बाद केली माणसं मोबाईलने. पण बघा तुम्ही, महिला मंडळ मामाच्या लिख्यात मामाच्या दारात बसलाय. लबाड फक्त बोलायचं नाही. माझ्या संग खरं बोलणार का? हा, ताड बसा, जरा मोकळ्या बसा. असा हा, तुमच्या सोबत बोलतोय मी, तुमच्या नातवासारखा आहे, पोरासारखा आहे. मावशी बोलत चला. समजा तुमच्या घरातलं एक 2-3 वर्षाचं पोरग असतं, बारक 2-3 वर्षाचं, त्याच्या हातामध्ये तसला मोठा स्क्रीन टचचा मोबाईल दिल्याशिवाय ते दुसरा घासच खात नाही. खरं आहे का? मान हलवल्या बघा त्यांनी, पटलं त्यांना. त्या बी वैतागले ते. त्यांना वाटतं या असं चालू कीर्तनातनं पोरांच्या हातातनं मोबाईल ओढून घ्यावा, असा फोडून टाकावा. पण त्यांना बी भ्या वाटतंय परत मिळायचं नाही म्हणून फायदा दुसरं काय. बहुतेक बाद झाली. अहो, 10 वर्षाच्या लेकराला भिंगाचा चष्मा आहे मावशी. ही म्हातारी माणसं मेली तरी ह्यांना चष्मा माहिती नव्हता. आताच्या 10 वर्षाच्या लेकराला आहे. पण बारकी पोरं बाद झाली, यात नवल काय मोठी माणसं बाद झाली. आमच्या बारामतीच्या पलीकडे माळशिरस तालुका आहे मामा, आणि तिथं त्या सुळ पाहुण्याच्यात माझी सख्खी बहीण दिली. मला वाटतं हिथं बी सुळ पाहुणं होते का? असं पुजारीच होत ते. हा, आणि सुळ नाही मामा, इथं गुलदगड बी आहेत आमच्या. भावकीच आहे आमचे सगळे. मला एवढं माहिती नव्हतं, पण आनंद वाटला इथं आल्या. म्हणजे आपलं लांब पर्यंत फिरलंय. असं द्या चला. हा, बहुतेक भरपूर ठिकाणी आमच्या आडनावाचे लोक आहेत, पण इकडच्या भागामध्ये माझा संपर्क जास्त नव्हता. आता इकडं सगळी भावकीच आहे, मग त्यामुळे मी परत बी येणार. हा, हे म्हणा की पुढचं तरी. हा, चला. म्हणजे मी पुन्हा येईल. मी पुन्हा चला, लांब जाईल विषय आपला. बहुतेक त्या माळशिरस तालुक्यामध्ये मावशी सूळ पाहुण्यांच्यात माझी बहीण दिली सख्खी. बघा माणूस किती येडा झाला सांगतो तुम्हाला. ज्याला असं एक दिवशी ते बहीण आमची दाजी आली घरी, आणि घरी आल्यानंतर मावशी असं दाजी आमच्या सोफ्यावर बसलं होतं. एक तासभर आमचं दाजी सोप्या बसलं होतं, आणि 1 तासभर दाजी मोबाईल बघत होतं. 1 तासभर दाजी सोप्या बसलं, 1 तासभर दाजी मोबाईल बघत होतं, आणि 1 तासभर मी दाजीच्या तोंडाकडे बघत होतो. पुढंच बसलो मी, दाजीकडे बघतोय बिचारा मोबाईल मध्ये. मी दाजीकडे सूळ पाहुणा मोबाईल मध्ये. मला राग आला मावशी. मला म्हणून वाटत होतं, तुझ्यासारखं मोबाईल आमच्याकडे पंगारावाला वापरतो, पण आपली बहीण आहे त्याच्यामुळे बसायचं दुसरं का. राग आलता. तासभर बघतोय बिचारा मोबाईल मध्ये. झाला असं मावशी, 1 तासाने आमच्या दाजीनं माझ्याकडे बघितलं. माझं मन सुपासारखं झालं. मला आनंद वाटला. आता वाटलं गड्या दाजी काहीतरी विचारतील, बुवा कसं चाललंय कीर्तन, कॉलेज, गुरढोर, शेतीवाडी, म्हणून मला लई आनंद झाला. 1 तासभर आमचं दाजी मोबाईल मध्ये बघत होतं. 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघितलं, आणि 1 तासानं दाजीनं माझ्याकडे बघून माझा मेहुणा मला म्हणला, बुवा ते चपट्या पिनाचा चार्जर आहे का? जाळ केला त्या चपट्या पिनाचा. बुवा कीर्तन करण्याचं मातीचा फक्त चपट्या पिनाचा चार्जर. माणूस की निघून गेली. माणूस की बाबा, माणसाला बोलाय माणूस तयार नाही. ह्या जुन्या काळात तुमच्या गावात पाराव ही म्हातारी माणसं बसली का नाही, रात्र ह्या गाड्यांच्या गप्पा चालत होत्या. आताची तरुणी पोरं बी पाराव बसतात. कधी जाऊन बघा, सगळ्याचं लक्ष मोबाईल मध्ये ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो, मोबाईल जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. आपण एकटं बसतोय मोबाईल मध्ये व्यस्त. या हे बाळूमामा एकटं बसायचे, मामा देवाला बोलायचे, बडबड करत होते. मामापाशी हेडफोन नव्हता, ब्लूटूथ नव्हतं. मामांची काय इंस्टाग्रामला आयडी नव्हती, फेसबुक नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं. मामा काय रोज इंस्टाला अशी स्टोरी टाकत नव्हतं. मामांच्या हायलाइट्स नव्हत्या, मामांची पोस्ट नव्हती, मामांची रील्स नव्हती. मामा कोणाच्या स्टोरीला लाईक बी करत नव्हतं. मामांकडे मोबाईलच नव्हता. मामा काय असं आपल्यासारखं विचित्र राहत नव्हतं. मामा देवाला बोलायचं. तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, मरण माझे मरून गेले, मज केली अमर. असताना लिहिला का वैकुंठाला गेले अभंग लिहिलाय? असताना. मग असताना म्हणते का मी मेलो या?
नाही नाही नाही, ज्यावेळी स्वतःची इंद्रिय स्वतःच्या ताब्यात न राहता देह भगवंतमय होतो त्याच वेळी म्हणता येतं मरण माझे मरण गेले, मज केली अमर, किंवा मरणाही आधी राहिलो मरणी, मग केले मनी होते तैसे, किंवा आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो झाला सोळा अनुपम्य न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे. म्हणजे जिवंतपणी सुद्धा मेल्यासारखं व्हायचं, एकटं बसायचे, बडबड करायचे, लोक यायचे, साकडं घालायचे, निघून जायचे. मामाने विचार केला, ह्या तलाव लोक येतात, खातात, पितात, उड्या मारतात, निघून जातात, यांच्या उद्धाराकरता काहीतरी केलं पाहिजे. करायचं काय? म्हणून बाळूमामाने आपल्यासाठी काय केलंय लक्ष द्या. हा भंडारा चालू आहे तुमच्या गावातला, मामाचा उपकार आहेत आपल्यावर. मामाने आपल्यासाठी केलं काय? एक म्हणजे भंडारा सोहळा चालू केला, आणि दोन मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला. विठ्ठल विठ्ठल.